या ठिकाणी प्रियानो एजरा या शब्दाचा अर्थ आहे हेल्प, मदत. एजरा हा शब्दाचा अर्थ आहे मदत. आणि या ठिकाणी एजराचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे गुणधर्म किंवा तो कसा होता प्रियानो हे सांगायला लागलं तर अद्भुत असे कॅरेक्टरिस्टिक त्याच्या एजराच्या पुस्तकातून, नेहम्याच्या पुस्तकातून आम्हाला पाहावयास मिळतं. एजरा हा एक जोशाने भरलेला मनुष्य होता, मॅन ऑफ झील. त्याला देवासाठी पूर्ण सामर्थ्याने काम करणारा असा तो मनुष्य होता. आणि ज्यावेळेस देव आला त्यावेळेस नो कॉम्प्रोमाइज. पुष्कळ वेळा आम्ही पाहतो की आम्ही कितीतरी वेळा कॉम्प्रोमाइज करत असतो आणि देव बाजूला ठेवून आम्ही आमच्या इच्छेने देवाला आमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो एजरा तसला मनुष्य नव्हता. देर वॉज नो कॉम्प्रोमाइज इन हिज रिलेशनशिप विथ गॉड. त्याच्यानंतर प्रियानो ही वॉज अ स्कॉलर. एकदम देवाच्या वचनामध्ये, ज्ञानामध्ये किंवा बायबलच्या जे मोशेचे धर्मशास्त्र होते त्याच्यामध्ये तो पारंगत होता. हे सर्व एजराच्या पुस्तकात आता आपण जे वाचलं त्याच्यामध्ये आपण आलेले. ही वॉज अ स्कॉलरली पर्सन. त्याच्यानंतर तो खूप धार्मिकसुद्धा होता. फक्त काही लोक खूप स्कॉलर असतात परंतु धर्माच्या नावाने ते शून्य असतात. परंतु एजरा तसा नव्हता, जेवढा तो आत्मिकदृष्ट्या मजबूत होता प्रियानो. त्याच्यानंतर प्रियानो या ठिकाणी तो आपल्या म्हणजे त्याच्या ऐकणाऱ्यांना तो एनकरेज करणारा मनुष्य होता, म्हणजे त्यांना प्रोत्साहित करणारा मनुष्य होता किंवा पुढारी होता. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याला आपल्या पूर्व इतिहास खूप चांगला माहीत होता. म्हणजे इस्रायल राष्ट्राचा पूर्व इतिहास चांगला माहीत असल्यामुळे त्या इतिहासाला धरून या ठिकाणी आपल्या मंडळीमध्ये किंवा इस्रायल राष्ट्रामध्ये संजीवन, रिफॉर्मेशन आणि रिन्युअल म्हणजे रिवायवल, रिफॉर्मेशन आणि रिन्युअल आणण्यासाठी तो धडपडणारा असा एक व्यक्ती होता. संजीवन त्याला आणायचं होतं, मंडळीमध्ये परिवर्तन आणायचं होतं आणि या ठिकाणी इस्रायल राष्ट्राचं नवीनीकरण करायचं होतं. कारण की 70 वर्षाच्या बंदिवासामध्ये हे लोक होते. आणि या ठिकाणी जसं प्रियानो आम्ही पाहतो आज आम्हाला आमची नीट मराठी मातृभाषासुद्धा बोलता येत नाही. स्वच्छ मराठी आम्ही बोलू शकतो का? आमच्या मराठीमध्ये काही शब्द गुजराती आहेत, काही शब्द संस्कृत आहेत, काही शब्द हिंदी आहेत, काही शब्द तेलुगू आहेत, काही शब्द मल्याळी आहेत. सर्व भाषांची भेसळ आमच्या मराठीमध्ये झालेली. म्हणजे एक प्रकारे प्रियानो या ठिकाणी तीच गोष्ट या ठिकाणी इस्रायल राष्ट्रांची सुद्धा कालांतराने होत गेलेली. कारण की जर तुम्ही पाहिलं बायबलमध्ये स्पष्ट रीतीने दिसतं की इस्रायल राष्ट्र भरकटलेलं राष्ट्र आहे. त्यांना ज्या देवाच्या आज्ञा त्या सुद्धा माहीत नव्हत्या. एका राजाच्या, मला त्या राजाचं नाव आठवत नाही, त्या राजाने तर फर्मान्स पाठवलं होतं की तुम्ही म्हणजे याजकांना, शास्त्र्यांना सांगितलं होतं की तुम्ही मोशेचे धर्मशास्त्र लोकांना शिकवा, ते विसरून गेलेले. तर या ठिकाणी एजरा या ठिकाणी आपल्या राष्ट्रामध्ये संजीवन आणण्यासाठी, या ठिकाणी परिवर्तन घडवण्यासाठी आणि नवीनीकरण करण्यासाठी धडपडणारा असा मनुष्य होता. आणि एजराच्या काळात मंदिर ऑलरेडी बांधलं गेलेलं होतं. कारण की एजराच्या अगोदर अजून एक जरुबाबेल हा याजक होता. त्याच्या काळात काही लोक या ठिकाणी एरुशलेममध्ये आले होते बाबिलोनमधून. सायरस राजाने फरमान सोडवलं होतं की तुम्हाला जर तुमच्या देवाचं मंदिर बांधायचं तर तुम्ही जा आणि बांधा. तर या ठिकाणी एजरा येण्याच्या अगोदर एजरा या ठिकाणी ॲक्च्युअल इस्रायलमध्ये येतो 7व्या अध्यायामध्ये. म्हणजे त्याच्या अगोदर 60 वर्षाचा कालावधीच्या अगोदर सुद्धा काही लोक या ठिकाणी इकडं आलेले होते, बॅबिलॉनवरून इस्रायलमध्ये आले होते आणि त्यांनी मंदिर बांधलं होतं. ज्यावेळेस एजरा आला त्यावेळेस मंदिर बांधून 2 वर्ष पूर्ण झालेले होते. तर एजरा या ठिकाणी आलेला आहे. पहिलं शलोमोन, आम्ही वेळोवेळी सांगतो प्रियानो, इतिहास आम्हाला खूप महत्त्वाचा असतो. आम्ही विसरतो म्हणून मी तुम्हाला नम्रतेने विनंती करत असतो, परंतु कधी कधी आम्हाला किंमत समजत नाही प्रियानो देवाच्या वचनाची. या ठिकाणी मी सांगतो की बायबल आपलं कॅरी करा, आपली नोटबुक कॅरी करा आणि लिहायचा प्रयत्न करा. कधीतरी देव तुमचा उपयोग करून घेईल, तुम्हाला सुद्धा कळणार नाही प्रियानो. आम्ही इथं काय होतं माहिती आहे का, फक्त ऐकतो, वाचतो, सोडून जातो.
बाहेर गेल्यानंतर काय होतं प्रियानं, इथं आम्ही मग एकमेकाच्या गप्पा टप्पा चालू होतात ना, त्याच्यातनं पालकांनी काय सांगितलं आहे, ब्रदरनी काय सांगितलं आहे, सिस्टरनी काय सांगितलं आहे, ते कधीच भूर होऊन जातं प्रिया. म्हणून लिहून ठेवलं ना तर ते आमच्या अंतःकरणात कायमस्वरूपी कोरलं जातं प्रिया. तर या ठिकाणी पहिलं मंदिर बांधायला किती वर्ष लागले? किती? 13. कोणतरी 13 बोललं, अण्णा सिस्टर बोलले 13. पहिलं मंदिर बांधायला 7.5 वर्ष लागले. ओके. पहिलं मंदिर कुणी बांधलं? शलोमोन राजाने. ओके. दुसरं मंदिर बांधायला किती वर्ष लागले? म्हणजे जे इस्रायलच्या अगोदर जरुबाबेल याजक आला होता त्याच्याबरोबर जवळजवळ 50,000 लोक आले होते, त्यांनी दुसरं मंदिर बांधलं. ते मंदिर बांधायला किती वर्ष लागले? 60. कोणतरी बोललं 60. 20 आणि हाफ 20.5 वर्ष लागली. ओके. तिसरं मंदिर बांधायला किती वर्ष लागले हे तर सर्वांना माहिती आहे, आता हे तर यायलाच पाहिजे. तिसरं मंदिर हेरोद राजाने बांधलं. किती वर्ष लागले? आहे आपलं योहानाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो हे मंदिर तोडा, मी 3 दिवसात पुन्हा उभारन. त्यावेळेस ते लोक म्हणतात ज्याला इतके वर्ष मंदिर बांधायला लागले हा काय 3 दिवसात काय उभारणार? बोला किती वर्ष? 46. येस. तिसरं मंदिर बांधायला 46 वर्ष लागले. त्याला कारणसुद्धा आहे, कारण की शमूएल राजाकडे खूप लोक होते, अफाट पैसा होता, त्याच्यामुळं 7.5 वर्षात त्याने ते कंप्लीट केलं. त्याच्यानंतर लोकांची कमतरता असल्यामुळे हे 2 मंदिर बांधायला उशीर लागले. खास करून दुसरं मंदिर बांधायला उशीर यासाठी लागला कारण की वेळोवेळी या ठिकाणी आजूबाजूचे लोक आणि कधीकधी आपलेच लोक या ठिकाणी मंदिर बांधण्यामध्ये अडथळे आणत होते. तर या ठिकाणी ज्या वेळेस टेम्पल बांधण्याचा कमांडमेंट या ठिकाणी कोणापासून आलेली प्रियानो, तर 3 लोकांपासून आली की जा तुम्ही तुमच्या देवाचं मंदिर बांधा. वचन 14 मध्ये सांगितलेलं आहे प्रियानो. वचन 14 जर कुणाला भेटलं तर वाचा. सहावा अध्याय 14 वचन 6:14. इतो यांच्या संदेशामुळे एवढी वडील व जन्ममंदिर बांधित राहिले आणि त्यास यश आले. इस्रायलच्या देवाच्या आज्ञेनुसार पहिली गोष्ट इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेनुसार मंदिर कुणामुळे बांधत ते लोक? इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेनुसार. दुसरं आणि पारसाचे राजे कोरेश. दुसरा मनुष्य आहे पारसाचा राजा कोरेश. परत सांगतो कोण आहे कोरेश? हा कोण आहे पण सांगा. पाळका आज काय वेळा झाला का काय माहीत, काय विचारतो आम्हाला प्रश्न. कितीतरी वेळा सांगितले, 4थी वेळा सांगत असेल मी आज आता. म्हणजे पहा आपल्याला किती आम्ही सैतान कसं इझिली मला माझ्या डोक्यातलं सर्व काढून घेतो. कोण होता कोरेश? हां एस्तेर राणीचा मुलगा होता प्रियानो कोरेश. आता याच्यानंतर मी नाही सांगणार. एस्तेर राणीचा मुलगा होता कोरेश. आणि त्याच्यानंतर तिसरा मनुष्य कोण आहे? दारवेश आहे ना. या 3 लोकांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या देवाचं मंदिर बांधा. म्हणजे पहिला मनुष्य कोण होता? परमेश्वर. परमेश्वराची आज्ञा आली की तुम्ही तुमच्या देवाचं मंदिर बांधा, म्हणजे माझं मंदिर बांधा. आणि त्याला प्रोत्साहन कोरेश राजाने आणि दार्यावेश राजाने दिला. त्याच्यामुळे या ठिकाणी ते मंदिर बांधण्यासाठी आले. मंदिर बांधलं या ठिकाणी असं बायबलमध्ये सांगितलं आहे की त्यांनी वलंडणाचा सण आणि बेखमीर भाकरीचा सण मोठ्या उल्हासाने आनंदाने साजरा केला. खरोखर अद्भुतच आहे प्रियानो, कारण की 70 वर्ष आम्हाला आमचा वलंडन सण साजरा करता आला नाही, आमचा बेखमीर भाकरीचा सण साजरा करता आला नाही. परंतु आता परमेश्वराच्या कृपेने आमचं मंदिर उभारलं गेलं आणि परत आम्ही तो सण साजरा करत आहे. म्हणजे बघा, विचार करा प्रियानो, तुम्ही तिथे जा. 2 वर्ष आपले मंदिर बंद होते, आम्हाला काहीच करता येत नव्हतं. आता जेव्हा मंदिर चालू झाले तर आम्हाला आनंद झाला ना प्रियानो? झालाय. मग आमचे बेंच खाली नसावे प्रियानो. मग कदाचित आमचा आनंद ढोंगीपणाचा आनंद आहे, दिखावायचा आनंद आहे प्रियानो.
परमेश्वर का बोलला असेल की आजचा दिवस माझा आहे आणि तो माझ्यासाठीच राखून ठेवा? काहीतरी कारण असणार ना प्रियानो त्याला. म्हणून प्रियानो समजून घ्या की आमचा देव अनन्यसाधारण देव आहे. तो देव आपलं मंदिर बांधतो, लोक आनंदाने उल्हासाने वलंडणाचा सण साजरा करत आहे, बेखमीर भाकरीचा सण साजरा करत आहे. आणि या ठिकाणी अशा वेळेस या ठिकाणी तो एजराला पाठवते. एजराच्या बरोबर जवळजवळ 47,000 लोक चाललेले. कुठे चाललेले आहेत? की यरूशलेमला जा. कारण की या ठिकाणी दारियस राजा या ठिकाणी एजराला पाठवते, कारण की एजरावर दारियस राजाची कृपा होती. पवित्र शास्त्र 7व्या अध्यायात 3 वेळा ही गोष्ट सांगते की त्याच्यावर त्याची कृपा दृष्टी होती. म्हणजे या ठिकाणी एजरा इतकं चांगलं जीवन जगत होतं प्रियानो. त्याचंच वर्णन आज मी तुम्हाला सांगणार आहे की गॉड्स ग्रेस वॉज अपॉन एजरा. दॅट्स वाय 3 टाइम इट वॉज सेड दॅट गॉड्स ग्रेस वॉज ऑन एजरा. या ठिकाणी ज्यावेळेस एजरा दुसरं स्थलांतर करत आहे किंवा स्थानांतर कर बॅबिलोनवरून यरूशलेममध्ये येत आहे, ते इसवी सन पूर्व 457च्या वेळेस झालेले. इसवी सन पूर्व 457च्या वेळेस. आणि या ठिकाणी ज्या वेळेस एजरा या सर्व लोकांना घेऊन येत आहे, या ठिकाणी तो त्या ठिकाणी काय करत आहे? 3 गोष्टी करत आहे जे आम्ही पाहिलं. रिव्हायवल आणत आहे, रिफॉर्मेशन आणत आहे आणि रिन्युअल आणत आहे. म्हणजे एक संजीवन मंडळांमध्ये तयार करत आहे किंवा इस्रायल राष्ट्रांमध्ये संजीवन निर्माण तयार करत आहे, परिवर्तन आणत आहे आणि नवीनीकरण करत आहे. तर या ठिकाणी एजराबद्दल आज आम्ही पाहून घेऊया की याने तो मनुष्य कसा होता. पहिली गोष्ट सांगितली, ही वॉज अ फेमस स्क्राईब अँड प्रीस्ट. तो शास्त्री आणि ज्ञानामध्ये पारंगत होता. म्हणजे त्याला यहुद्यांचं म्हणजे ओरिजिनल भाषा याच्यामध्ये तो पारंगत होता. त्याला त्यांचं ज्ञान अद्भुत असं ज्ञान होतं. कारण की मी सांगितलं की भाषेची काय झाली होती? भेसळ झाली होती. आणि ह्या लोकांच्या वेळेस कोणती भाषा वापरायचं? येशू ख्रिस्तसुद्धा यहुदी भाषा बोलत नव्हता, हिब्री भाषा बोलायचं नाही. येशू ख्रिस्त कुठली भाषा बोलायचं? अरेमिक भाषा बोलायचं. कारण की येशू ख्रिस्ताने जे शब्द उच्चारले, एलोही एलोही लमा सबक्तनी, तो अरेमिक भाषेतला शब्द आहे. तर अरेमिक भाषा ही भेसळ झालेली हिब्रू भाषा होती. अशी भाषा हे लोकंसुद्धा बोलायची. त्याच्यामुळे मोशेचे नियमशास्त्र ह्या लोकांपासून दूर झाले होते. त्यावेळेस एजरावर या ठिकाणी दारियस राजाची कृपा झालेली, म्हणून तो त्याला म्हणतो की तू जा. आणि कसं जा प्रियानो? बघा, त्याला जाताना जवळजवळ मी चांगला सांगणार, माझ्या संदेशात येणार आहे, किती पैसा त्याला दिलेला आहे जाताना. हे कसं शक्य होणार आहे प्रियाने? एक परराष्ट्रीय मनुष्य या ठिकाणी आमच्यावर कशी काय अशी कृपा करू शकणार आहे? ज्यावेळेस माझं कॅरेक्टर, माझ्या क्वालिटीज त्या मनुष्याला दिसतात ना, त्यावेळेसच हे शक्य होतं प्रियानो. आणि ही गोष्ट एजरामध्ये येते. ही वॉज अ फेमस स्क्राईब अँड प्रीस्ट, अ मॅन ऑफ ग्रेट मॉरल स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये एक आत्मिक सामर्थ्य होतं प्रियानो. सामर्थ्य असं होतं की तो भल्याभल्यांना प्रियानो त्यांच्या चुका इझिली दाखवायचा. ही वॉज अ लर्नर्ड पर्सन. फक्त लर्नर्डच नव्हता, त्याच्यामध्ये नम्रसुद्धा होता. कारण की मी वेळोवेळी माझ्या संदेशात सांगतो, तुमच्याकडे सर्व काही असलं परंतु नम्रता तुमच्यामधनं गेली ना प्रियानो, आयुष्य शून्य होऊन जातं. एजरामध्ये नम्रतासुद्धा होती. त्याच्यानंतर तो आत्मत्यागी होता. ही वॉज रेडी टू डिनाय एनिथिंग, सेल्फ डिनायल पर्सन. आज प्रियानो मी उपवास करण्याचं सामर्थ्यसुद्धा दाखवू शकत नाही. मला कितीतरी कारणं माझ्यासमोर सैतान लगेच तयार ठेवतो. संतोष, तू उपवास करू नकोस, तुला लावून जायचं आहे, तुला फिरायचं आहे, तुला गाडीवर जायचं आहे, तुला कस्टमरशी बोलायचं आहे. प्रियानो, परमेश्वराचं वचन काय सांगतो? येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या वचनाने जगेल. त्याचा अनुभव घ्या प्रियानो आणि उपवास करण्याचा प्रयत्न करा. कारण की आजचा संदेश उपवासावरच आधारित आहे, उपवास शब्दावरच आधारित आहे. कारण की मला उपवास काय आहे तुम्हाला थोड्यामध्ये सांगायचं आहे की एजराने सुद्धा उपवास केला प्रिया. तर या ठिकाणी ही वॉज रेडी टू डिनाय एनिथिंग. मी मटण त्याग करतो का? मी दारूचा त्याग करतो का? मी सिगरेट त्यागतो का? मी तंबाखू त्यागतो का?
मी व्हॉट्सअप त्यागतो का, मी फेसबुक त्यागतो का? कारण की हे पण सुद्धा महत्त्वाचं आहे प्रियानो. याच्यातनं माझं सेल्फ डिनायल किंवा माझं स्वतःवर किती कंट्रोल आहे हे समजतं प्रियानो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक झील होता. झील म्हणजे माझ्या देवासाठी मी काही एक करायला तयार. त्याच्यानंतर ही वॉज अ मॅन ऑफ प्रेयर, प्रार्थना करणारा आणि विश्वासू होता. आणि या ठिकाणी त्याच्या लोकांना त्यांची चुका दाखवणारा होता. यानं आज आमच्यामध्ये असे पुढारीच नाही आहेत की जे लोकांना त्यांच्या चुका दाखवतात. या ठिकाणी एजरा तसा नव्हता प्रियानो, तो लोकांना लोकांच्या चुका दाखवायच्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मोशेच्या धर्मशास्त्रामध्ये तो पारंगत होता. जे ओल्ड डायलेक्ट होते म्हणजे जे ओरिजिनल भाषा होती ना ती त्याच्याकडे चांगल्या रीतीने अवगत होती प्रियानो. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी दारियस राजा त्याची नेमणूक करतो की तुझा वचन 6 मध्ये लिहिलेले 6, हाच एजरा बाबेलाहून गेला, हा इस्रायलाचा देव परमेश्वर याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत होता. आज मी कोणत्या गोष्टीमध्ये पारंगत आहे हे आपण आपले वैयक्तिक प्रश्न स्वतःलाच विचारायचा. मी वेळोवेळी सांगतो प्रियानो, कधीच माझा भाऊ, माझी बहीण किंवा माझी ताई, माझी अक्का, माझी आजी, माझी काकी काय करते ते नाही मला काय करायचं, मी काय करतो ते काय महत्त्वाचं. एजरा हा देवाच्या शास्त्रामध्ये पारंगत होता. देवाचा वरदहस्त त्याच्यावर होता. म्हणून राजाने त्याचे सारे मनोरथ पूर्ण केले. सारे मनोरथ पूर्ण केले. आज आम्ही कित्येक वेळा रडतो की देवा मला नोकरी नाही लागत, देवा मला चांगली बायको भेटत नाही, देवा मला चांगला नवरा भेटत नाही. परंतु देव माझे मनोरथ पूर्ण का करत नाही? कारण की मी माझ्या देवाबरोबरच्या नात्यामध्ये प्रामाणिक नसतो प्रियानो, जसा एजरा प्रामाणिक होता. त्याच्यानंतर प्रियानो त्याला दारियस राजाविषयी एजराला म्हणजे दारियस राजाला एजराविषयी अभिमान होता. ही हॅड हाय रिस्पेक्ट ऑफ दारियस वन, किंवा त्याला आर्थसेरेस म्हणतात. आर्थसेरेस हा शब्द म्हणजे ग्रेट किंग. कारण की पुष्कळ वेळा अर्थशेरस या नावाचा अर्थ आलेला आहे. ॲक्च्युली तो दारियस राजा असतो, परंतु काही ठिकाणी त्याला अर्थसेरस म्हणण्यात आलेले. म्हणजे अर्थसेरस या शब्दाचा अर्थ आहे ग्रेट किंग, मोठा थोर राजा. आणि त्या राजाला सुद्धा एजराविषयी अभिमान होता. प्रियानो, आज मला माझ्याविषयी लोकांना अभिमान आहे का? महत्त्वाचा प्रश्न आहे प्रियानो. माझ्याविषयी लोकांना अभिमान आहे का? त्याच्यानंतर पुढे लिहिलेले गॉड्स पॉवर अँड ब्लेसिंग वर अपॉन हिम, देवाचं सामर्थ्य, देवाचे आशीर्वाद या ठिकाणी एजरावर होते प्रियानो. त्याच्यामुळं जे काम तो घ्यायचा ते सिद्धीच जायचं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्रसहितातच आहे ना, जे काम तो हाती घेशील ते सिद्धीच जाईल. कधी सिद्धीच जाईल प्रियानो? ज्यावेळेस देवाची कृपा, देवाचं सामर्थ्य, देवाचे आशीर्वाद माझ्यावर असणार आहे प्रियानो. ही गोष्ट एजराच्या बाबतीत घडलेली आहे. त्याच्यानंतर प्रियानो सर्वात महत्त्वाचं पुढचा 4थ्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे, ही वॉज लॉंगिंग फॉर गॉड. त्याला त्याची सदैव त्याची हरणी पाण्याच्या प्रवासाने लुळपते तसा, हे प्रभू माझा जीव तुझसाठी लुळपत आहे. असा हा एजरा होता प्रियानो. या ठिकाणी पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की गॉड्स ग्रेस वॉज अपॉन एजरा बिकॉज ही हॅड सेट हिज हार्ट टुवर्ड्स गॉड. या ठिकाणी देवाची कृपा एजरावर का होती? कारण की त्याने आपलं हृदय परमेश्वराकडे लावलं होतं प्रियानो. माझं हृदय कोणाकडे लागलेलं असतं प्रियानो? माझी नोकरी, माझा बिझनेस, माझे मुलं, माझा संसार. विचार करायचा प्रियानो. कारण की ॲट द एंड पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्त कित्येक वेळा मी सांगतो, अरे मनुष्य तू सर्व काही कमवलं परंतु आपल्या आत्म्याचा नाश केला तर तुला काय लाभ? आपल्या आत्म्यासाठी जागा प्रियानो. एजरा आत्म्यासाठी जगणारा मनुष्य होता. त्याच्यामध्ये त्याचं हृदय कायम देवाकडे आकर्षित करणारं होतं. कसं तो आकर्षित करायचा देवाला प्रियानो? अनुवाद याचा 6वा अध्याय याचं 3रं वचन जोरात वाचा.
अनुवाद 6:3. या ठिकाणी जे नियम मोशेने सांगितलेले, अनुवाद याचा 6वा अध्याय 8वं वचन प्रियानो आपण ॲक्च्युली सर्वांनी तोंडपाठ करणं गरजेचं आहे प्रियानो. त्याच्यामध्ये परमेश्वर मोशेच्याद्वारे सांगतो की तुम्ही माझे नियम पाळा, ते आपल्या दारावर लिहा, आपल्या कपाळपट्टीवर लिहा, आपल्या हृदयावर कोरा, कारण की त्याच्यातूनच जीवन आहे प्रियानो. ही गोष्ट एजरा करायचा. ही वॉज रेडी टू स्टडी द लॉ ऑफ द लॉर्ड. देवाचे नियम, या ठिकाणी नियमांचा अभ्यास करणारा एजरा होता. मला वचन भेटत नाही, या वचनामध्येच कुठेतरी लिहिलेलं आहे, पण भेटलं तर मी वाचन नक्कीच. तर या ठिकाणी पहिली गोष्ट, एजरा देवाचे नियमचा अभ्यास करणारा होता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एजराच्या बाबतीत सांगितलेली आहे, ही वॉज रेडी टू वॉक अकॉर्डिंग टू इट. फक्त नियम वाचणारा नव्हता प्रियानो, तो नियम वाचून त्यानुसार चालणारा होता प्रियानो. आज आमच्या सर्वांच्या 10 आज्ञा पाठ आहे, परंतु पाळण्याच्या बाबतीत आम्ही किती पुढे आहोत हा विचार. आणि मी तो पुलपिटवर आहे प्रियानो, मी तुम्हाला उपदेश करत नाही, मी ऑलवेज मलाच माझं जजमेंट करत असतो, कारण की हा उद्देश मला पण पवित्र आत्मा सांगत आहे की संतोष, हा उद्देश तुझ्यासाठी आहे. तर या ठिकाणी तो काय करायचा, जे नियम वाचायचा ना प्रियानो, नियमाचा अभ्यास करायचा, तसा वागायचा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपण मराठीत एक म्हण आहे, कदाचित तुकारामांचा किंवा ज्ञानेश्वरांचा तो अभंग आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाहुणे. म्हणजे हा जसं बोलायचा ना तसा चालायचा पण. त्याच्यामुळे याकोब सुद्धा म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, फक्त तुम्ही बोलणारे नसा तर कृती करणारे असा. वर्ड्स अँड वर्क गोज टुगेदर. म्हणजे शब्द आणि कृती एकत्र जात असते प्रियानो. आणि ही गोष्ट एजराच्या बाबतीत घडलेली आहे. त्याच्यानंतर प्रियानो असं सांगतं बायबल, ही वॉज रेडी टू टीच द स्टेटस अँड ऑर्डिनन्स टू इस्रायल. या ठिकाणी जे नियम आहेत आणि जे निर्णय आहे तो सांगण्यासाठी एजराची धडपड असायची प्रियानो. आणि तो इस्रायल राष्ट्राला ही गोष्ट शिकवतो. या ठिकाणी त्याच्यामुळेच या ठिकाणी जो दारियस राजा, त्याचा अंतकरण इस्रायलच्या याच्या राजावर बसतं, म्हणजे एजरावर बसतं. त्याला म्हणतो तू जा आणि तुझ्या लोकांना तुझ्या देवाचे नियमशास्त्र शिकव. त्याला सुद्धा कारण दिलेलं प्रियानो. त्याला सुद्धा, म्हणजे बघा, परराष्ट्रीय राजा का सांगतो त्याला सुद्धा कारण आहे. प्लीज, मला आता वचनं सापडत नाही म्हणून मी वचनं सांगत नाही, परंतु तुम्ही वाचा घरी गेल्यानंतर 6वा अध्याय 7वा अध्याय. तो राजा का बोलतो, तो म्हणतो की तू जाऊन हे कर की त्याद्वारे माझ्यावर अरिष्ट येऊ नये आणि माझ्या मुलांचा नाश होऊ नये. म्हणजे त्या दारियस राजाला सुद्धा चांगलं ठाऊक होतं की हे ज्या देवाची उपासना करत आहे तो कोणता देव आहे, जिवंत देव. प्रियानो, आज जर मी या म्हणजे या पवित्र मंदिरात बसलेलो आहे, मी दगडाची उपासना करणार नाही, तर माझी कसं जीवन असावं हे समजून घ्या. परराष्ट्रीय राजा म्हणतोय की जा तू तुझ्या लोकांना तुझ्या देवाचे नियमशास्त्र, धर्मशास्त्र शिकव, नाहीतर कदाचित तो देव मला आणि माझ्या मुलांना शाप देईल किंवा मारून टाकेल. जर वचन आहे तुम्ही मुलाला भेटलं तर लक्ष मला नंतर आठवण करू द्या. या ठिकाणी जवळजवळ 10 गोष्टी एजराला हा राजा करण्यास सांगतो प्रियानो. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर त्याला पुढे सांगितलेलं आहे की तू जातो ना, कारण की बॅबिलोन टू इस्रायल एका दिवसाची जर्नी नव्हती, त्यांना 4.5 महिने लागले. 4.5 महिन्याच्या प्रवासात तो म्हणतो तुला जाताना कुठल्याही प्रांतातून काही हवं असेल ना, फक्त हे माझं लेटर दाखव, म्हणजे ते लोक तुला देतील, सोनं देतील, गुरं देतील, बैल देतील, गाढवं देतील, काही पाहिजे ते तू त्यांना माग, आणि नाही दिलं तर तू मला सांग, मग मी त्यांचं बघतो काय करायचं ते. बघा म्हणजे किती त्याचं जीवन कसलं पॉवरफुल असणार आहे प्रेम एजराचं.
या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी एजरा पुढे एजराचं पुढची क्वालिटी आम्हाला दिसते, ही वॉज अ वर्शिपर, तो उपासक होता किंवा आराधना करणारा होता. आणि या ठिकाणी ज्या वेळेस सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येत आहे, शेवटच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे ही वॉज ट्रस्टिंग ऑन गॉड इन्स्टेड ऑन मॅन. या ठिकाणी एजरा असा मनुष्य होता जो मनुष्यावर विश्वास ठेवणारा नव्हता, तर देवावर विश्वास ठेवणारा होता. जर मग एजरा याचा 8वा अध्याय 21 ते 23 जर आपण वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. एजरा याचा 8वा अध्याय 21 ते 23 आम्हाला सांगतं, मग मी अहवा नदीतील उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे. उपवास करण्याचं कारण आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव होण्यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वर, हे बघा वचन वाचा जरा नीट लक्ष देऊन ऐका. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव होण्यासाठी राजापाशी शिपाई व घोडेस्वर यांची टोळी मागून येण्याची मला लाज वाटली. कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्याचवर त्याचे बल व क्रोधही प्रकट होतात. या ठिकाणी बघा, म्हणजे तो त्याने विचार करा, तुम्ही इमॅजिन करा, एजरा वॉज नॉट नॉर्मल पर्सन. त्याचं त्या राजाच्या राजवाड्यामध्ये किंवा राजसभेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान होतं. तो राजाबरोबर रोज बोलायचा आणि नक्कीच त्याने या ठिकाणी त्या 10 पिढ्यापासून ते तो तांबडा समुद्र दुभागणं, या ठिकाणी यरिओचा भिंत कोसळणं, यार्देन नदी दुभागणं, या सर्व गोष्टी राजाला विदित केल्या होत्या. राजाला सांगितलं होतं की आमचा देव असा देव आहे. त्यामुळे तो म्हणतो की मला लाज वाटली की राजाकडनं सैन्य मागावं, म्हणून मी राजाकडं सैन्य नाही मागितलं. तर मी काय केलं त्यांनी? झोपला. हालेलुया. पार्किंग बाई मला सांगतात काही लोक हालेलुया करतात मध्ये. काय करतात हालेलुया? लोकांना जागे करण्यासाठी. जागे आता तुम्ही सर्व. यानं त्याने का केला? काय केलं त्याने? झोप उपवास केला. उपवासाचं सामर्थ्य मिळालं. एका वचनामध्ये आम्हाला दाखवतो परमेश्वर उपवासाचं सामर्थ्य. तो उपवास करतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे त्याने राजाला सांगितलं होतं तो प्रॅक्टिसमध्ये आणतो की आमचा देव असा देव नाही आहे की जो आमच्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही जे मागतो ते तो सिद्धीच नेतो. आमच्यावर त्याचा वरदस्त असतो. कारण की त्याने यरिओची भिंत तोडली, त्याने तांबडा समुद्र दुभावला, त्याने फारोला झोपवलं. आणि दारियस राजा म्हणून तो म्हणतो की नाही, आम्हाला तुझं सैन्य नको, आमचा परमेश्वर आमच्याबरोबर चालणार आहे. जो या ठिकाणी 40 वर्ष त्या इस्रायल राष्ट्राबरोबर अरण्यामध्ये मेघाद्वारे आणि अरण्याद्वारे चालला, तोच परमेश्वर आमच्याबरोबर या 4.5 महिन्यामध्ये चालणार आहे. हे राजा, तुझे सैन्य आम्हाला नको. ट्रस्टिंग ऑन गॉड इन्स्टेड ऑफ ट्रस्टिंग ऑन ह्युमन बीइंग. आणि त्याचं प्रतिफळ देव त्याला देतो. त्याचा प्रवास सुखरूप होतो आणि तो सुखरूप रीतीने या ठिकाणी इस्रायलमध्ये किंवा येरुशलेममध्ये येऊन पोहोचतो. प्रियानो, एक विचार आहे प्रियानो याच्यातून. गॉड ऑनर किंवा रिवॉर्ड द पर्सन हू ट्रस्ट गॉड होल हार्टेडली, who sincerely search God and in truth shows trust on God regarding His words and Him. They see the hand of God on them. या ठिकाणी जो मनुष्य देवाचा ऑनर करतो किंवा देवाला उंचावतो,
देवाचा रिस्पेक्ट करतो, देव त्याला वाचवतो प्रियानं. होल हार्टेडली जो मनुष्य देवाची सेवा करतो, देव त्याला कधीच लज्जित किंवा वंचित होऊ देत नाही. आणि या ठिकाणी तीच गोष्ट एजराने केली विश्वासाने आणि या ठिकाणी आत्मिकतेने, तन्मयतेने. या ठिकाणी एजराने देवाचा उपवास आपल्या प्रजेसोबत केला आणि परमेश्वराने 4.5 महिने या लोकांचा सांभाळ केला आणि ते सुखरूप रीतीने यरूशलेममध्ये पोहोचले. त्याच्यानंतर खूप वेळ लांबत चालले संदेश, मी लवकर संपवतो, 2 पॉईंट राहिले या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे यरूशलेममध्ये आल्यानंतर या ठिकाणी ॲज युजल तिथली परिस्थिती बघून एजरा चिडतो प्रियानो, चिडतो. बायबलमध्ये भयानक शब्द वापरलेले, तो म्हणजे इतका त्याला राग येतो प्रियानो की या ठिकाणी तो त्याला म्हणजे तिथल्या परिस्थिती बघून तो हे म्हणतो, काय आहे लोक. कारण की त्यांनी काय केलेलं असतं, आजूबाजूच्या लोकांबरोबर लग्न केलेले असतात, आपल्या मुली दिलेल्या असतात, आपल्या मुलं घेऊन गेले असतात. इस्रायल राष्ट्राचं सांगतं यहुदी लोकांचं, दे वर थिंकिंग दॅट वी आर कमिंग फ्रॉम द प्युअर ब्रीड. जसं आम्ही लॅब्राडॉर घ्यायला जातो, म्हणजे आहे ना प्युअर ब्रीडचा आहे का आम्ही विचारतो, तसंच हे यहुदी लोक स्वतःला एकदम देवाच्या लोक समजायचे. त्यांनी ज्यावेळेस विधर्म्यांबरोबर लग्न केलेलं या ठिकाणी हा परमेश्वराचा कोप त्यांच्यावर येऊ नये म्हणून हा चिडलेला आहे. 9वा अध्याय 1 आणि 2 त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार मजपाशी येऊन म्हणू लागले, इस्रायल लोक, याजक व लेवी हे देशदेशीच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत. ते कनानी, हित्ती, पिरजी, यबुसी, अम्मोनी, मोवाबी, मिस्री व अम्मोनी यांच्याप्रमाणे अमंगळ कृत्य करतात. पहिली गोष्ट त्यांनी त्यांच्याबरोबर लग्न लावून दिले, लग्न करून दिले. दुसरी गोष्ट ते काय करत आहेत, अमंगळ कृत्य करत आहे. आणि ज्यावेळेस एजरा हे पाहतो त्या ठिकाणी असे लिहिलेले, त्यांनी आपणास व आपल्या पुत्रास त्यांच्या कन्या दिल्या आहेत, पवित्र बीज देशोदेशीच्या लोकात मिसळून गेले आहे. सरदार व शास्त्रे यांचा हात या पातकात प्रमुख आहे. फक्त लोकच नाही प्रियानो, तर सरदार, शास्त्रे, याजक या सर्वांनी पवित्र बीज भ्रष्ट केलेले आहे. त्याचा परिणाम काय होते प्रियानो बघा, एजरा फक्त लोकांना उपदेश करणारा नव्हता, प्रथम तो लोकांसाठी पश्चाताप करत आहे. कारण की 9व्या वचनाचं हेडिंगच आहे एजराचा पापांगीकार, म्हणजे आम्हासाठी तो पश्चाताप करत आहे, आम्हासाठी ही इज इंटरसेस करत आहे, आमच्यासाठी रदबदली करत आहे. तो म्हणत असं लिहिलेले, हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व जागा पाडून आपल्या डोक्यांचे व दाढीचे केस तोडले व चिंताक्रांत होऊन खाली बसलो. बघा बरं, कोणा आहे का कोणा तरी हिंमत, एक उचला जरा, ओढा बरं केस, ओढा जरा जोरात ओढा, पायापर्यंत जरा दाढीचा केस ओढा, तुमची दाढी खूप वाढलेली. काय करतोय बघा एजरा प्रियानो, म्हणजे समजून घ्या तुम्हाला की त्याचा क्रोध कुठल्या लेवलचा आहे प्रियानो, की त्याला म्हणजे माझे लोक कुठल्या लेवलला गेलेले प्रियानो. म्हणजे बघून मला ओढता सुद्धा येत नाही प्रियानो, त्याने ओढून काढलेत, माझं मनचं नाही सांगत आहे. बायबल सांगतं की त्याने डोक्याची व दाढीचे केस तोडले प्रियानो. आज मी माझ्या मंडळीसाठी एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे प्रियानो. रिफॉर्मेशन, रिवायवल कधी येतं प्रियानो, संजीवन किंवा पुनर्जीवन कधी येतं की ज्या वेळेस मी रडतो. काल लकीली प्रियानो आम्ही 9 जणच होतो, परंतु अद्भुत रीतीने काल देव आमच्याशी बोलला आणि आम्ही रडत होतो. रडून प्रार्थना केल्या, मंडळीसाठी केल्या, राष्ट्रासाठी केल्या, अनाथांसाठी केल्या, विधवांसाठी केल्या, मुलांसाठी केल्या. ही गोष्ट एजरा आम्हाला शिकवतो प्रियानो. असे कित्येक उदाहरण आहे बायबलमध्ये की ज्यांनी इतरांसाठी प्रार्थना केल्या, परंतु याची प्रार्थना बघा, याची प्रार्थना खूप वेगळी आहे. त्याने प्रथम स्वतःला आत्मक्लेश दिले, जे आत्मक्लेश त्या ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर माझ्यासाठी दिले प्रियानो. तेच आत्मक्लेश तसेच त्या लेवलचे नाही, परंतु त्या लेवलला कुठेतरी पोहोचण्यासाठी तो सुद्धा आपले केस आणि आपले दाढी ओढते, तोडते.
का तर देवा हे पाप भयानक आहे, मला माहिती आहे तुझ्याकडे याची क्षमा नाही, या पापाची क्षमा नाही. त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे की ज्यावेळेस एजरा प्रार्थना करत आहे, आपल्या लोकांच्या पापांची कबुली करत आहे, या ठिकाणी त्याचा रिझल्ट असा होतो की लोकांकडनं पण एक जेन्युअन रिस्पॉन्स त्याला भेटतो. ते लोक पण म्हणतात की आम्ही चुकलो, आमच्याकडनं पाप झाले, आम्ही जे काही केलं ते आम्ही सर्व कबूल करण्यास तयार आहे. आणि त्याच्यानंतरचा वाचा प्रिय 10वा अध्याय खूप सुंदर लिहिलेले, सर्व ते स्वच्छ करतात. पाऊस पडतो, खूप धबधबा पाऊस पडत असतो, त्या पावसामध्ये ते घरदारा अश्रू राहून पश्चाताप करतात. आणि या ठिकाणी प्रियानो परमेश्वर त्यांना क्षमा करतो. का क्षमा करतो? कारण की देअर वॉज अ कन्फेशन, पश्चातापाची प्रार्थना स्वर्गामध्ये सदैव ऐकली जाते. या ठिकाणी पवित्र शास्त्र ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये येतो तर कितीतरी उदाहरण ऐकली आम्ही. पश्चाताप करा कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आले. या ठिकाणी आज परमेश्वर एजराच्या माध्यमातून आम्हाला बोलत आहे प्रियांनो की तुम्ही एजरासारखे बना, जो एजरा आपल्या लोकांसाठी काही करायला तयार होता, प्रार्थना करणारा होता, विश्वासू होता, पवित्र शास्त्रामध्ये पारंगत होता, नम्र होता. कारण की नम्रतेचंच उदाहरण आहे प्रियानो, केस तोडणं, दाढी ओढणं, झगामध्ये आपले झगा फाडणं आणि मातीमध्ये बसणं नम्रतेचं उदाहरण आहे. दारवेस राजाच्या मंत्रिमंडळात त्याला उच्च स्थान होतं प्रियानो, कोठेतरी त्याचं जीवन तसं होतं म्हणून त्याला भेटलं. आज प्रियानो परमेश्वर आम्हाला या गोष्टी करण्यास सांगत आहे. उपवास हे आम्ही पाहिलं की उपवास हे असं हत्यार आहे प्रियानो की जे भल्या भल्या गोष्टी थोपू शकतात. आज प्रियानो आम्हाला देव आमच्याशी बोलत आहे प्रियानो. तुमचे आजार, तुमचे दुःख, तुमच्या मुलांच्या समस्या, तुमच्या मुलींच्या समस्या, तुमच्या वडिलांच्या समस्या, तुमच्या आईच्या समस्या, काही असू दे प्रियानो. जे गीत गायलं, जब मैंने सोचा असंभव है तब यीशु ने मुझसे कहा असंभव को संभव करने वाला मैं तेरे साथ है. कधी ज्यावेळेस माझं जीवन एजरासारखं असेल, परमेश्वर आज एजराच्या माध्यमातून माझ्याशी बोलत आहे. मी एजरासारखा रिस्पॉन्स देवाला देतो का? आमेन.